राज्यातलं फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलेलं नाही अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदी शहांना जोरदार टोला लगावलाय। शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निशाणी काढून घेणं लोकांना आवडलेलं नाहीये, याबाबत अमित शहांना कल्पना दिली होती असं राज ठाकरेंनी आज मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना सांगितलेलं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता, मात्र निवडणूक निकालानंतर राज ठाकरेंचा सूर बदललाय। आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचे संकेतही त्यांनी दिलेले आहेत। राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया। राज्यातलं फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलं नाही। धनुष्यबाण आणि शिवसेना ही बाळासाहेबांची ओळख आहे। शिवसेना धनुष्यबाण निशाणी काढून घेणं आवडलं नाहीये। अमित शहांना याबाबतची कल्पना दिली होती। मोदी नको म्हणून काहींनी महाविकास आघाडीला मतदान केलं। लोकसभा निवडणुकीत मनसैनिकांनी चांगलं काम केलंय। मनसैनिकांमुळे राज्यात महायुतीला चांगलं यश आलंय। विधानसभा स्वबळावर लढवण्याची आपली तयारी आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। तर राज्यात 225 ते 250 जागा लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। जुलै महिन्यात राज्याचा दौरा करणार आहे। आतापर्यंत मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत आम्ही स्वबळावरती निवडणुका लढवलेल्या आहेत, त्यामुळे तशा प्रकारची जी काही बातमी तुम्हाला आलेली ती अत्यंत चुकीची बातमी आहे। आणि आता आपण साहेबांनी आता जो आदेश दिला त्याप्रमाणे जवळजवळ 225-250 जागांची आम्ही तयारी करणार आहोत आणि निवडणुका लढवायची आम्ही